अरे तू मला सांगणार आहेस का कुठे चाललोय आपण? काय तुझ्या डोक्यात नक्की? जरा धीर धर ना. किती प्रश्न आहेत का तुला? तुला काय पत्रकार व्हायचं होतं का ग? झालं, सांगणार का आता? सांगतो. हे बघ, काय आहे हे सगळं? अरे सीसीटीव्ही फुटेज. एक मिनिट. तू जेव्हा माझ्यासाठी पुरावे शोधायला गेली होतीस ना, तेव्हा मी रिक्षा शोधत होतो आणि आपलं जिथं भांडण झालं होतं ना तिथं पोहोचलो मी. तर तिथं जवळ एक दुकान होतं. तर त्यांना विचारलं की म्हटलं तुमचं सीसीटीव्ही फुटेज बघता येईल का? त्यांनी विचारांनी दाखवलं आणि हे बघ, हे बघ. थांब थांब थांब, आता तो रिक्षा घेऊन जाईल बघ. हा जो पोरगा आहे ना, याच्या डाव्या हातावर विंचवाचा टॅटू आहे बघ. मग पुढे आता? अरे पुढे काय पुढे? आता जाऊया पोलीस स्टेशन मध्ये आणि कंप्लेंट करूया आणि हे सगळे पुरावे दाखवूया ना त्यांना. मग मिळेल आपली रिक्षा, आपली म्हणजे तुझी. मग मीटर डाऊन, काम सुरू. चालेल. एक मिनिट, आपल्या सुलूचा फोन आहे. सुलू, हे बघ. मी येतो पण. हॅलो हॅलो, फोन. काय झालं? सॉरी हा, मला जरा कल्टी मारावी लागेल. हा? हा, जरा अर्जंट आहे. काय माणूस आहे हा? आत्ता कुठे ह्याचं कौतुक वाटत होतं मला, तर लगेच मला एकटीला सोडून गेला. आता काय करायचं मी? पण नाही ज्योती, एक गोष्ट तर तुला मान्य करायलाच हवी. हा माणूस कसाही असला तरी त्याने तुझी खूप मोठी मदत केली आहे. हॅलो. काय ज्योती सावेकर, जमले का नाही पैसे? हा, मी तुम्हाला देते ना, वीकेंड पर्यंत देते पैसे. वीकेंड? काय पार्टी करायची का वीकेंडला? अहो म्हणजे ह्या 1-2 आठवड्यात देते असं म्हणायचं होतं. देते, द्यावेच लागतील. माझे जर पैसे मला वेळेत मिळाले नाहीत ना, तर मी काही करू शकतो. अभिजितचा मित्र आहे म्हणून लई सवलत दिली तुला, पण आता जर का माझे पैसे मला वेळेत मिळाले नाहीत तर लई महागात पडेल तुला. समजलं काय? नाही. हॅलो. सुलू, सुलू, सुलू. हा एवढ्या घाईघाईत लगेच येऊन त्या सुलोचनला का शोधतोय? नक्कीच काहीतरी शिस्त आहे. आपल्यापासून हे लोक काहीतरी नक्कीच लपवत आहेत. त्या चिठ्ठीचा काय विषय आहे ना, हे बघावंच लागेल तुला प्रीती. चल. देवा, हे काय चाललंय माझ्या आयुष्यात? सगळी संकट एकाच वेळी आलीत. ताईच्या घरच्या गोष्टी, माझी रिक्षा हरवणं, त्यात ते प्रभुदादांचे हप्त्यासाठीचे फोन. अरे रिक्षा असती तर काही ना काहीतरी करून पैसे तरी उभे केले असते, पण ती पण नाहीये सोबत. आता आठवड्याच्या शेवटी पैसे कुठून आणू मी? काय करू? एखादी चांगली नोकरी जरी असती तरी काहीतरी करू शकले असते, पण सगळीकडनं ब्लॉक झाल्यासारखं वाटतंय. देवा, तूच मला मदत कर बाबा. करायची काही नोकरी? म्हणजे तसं बघायला गेलं तर ही नोकरी काही माझ्यासाठी नाही आहे, पण सध्या आपल्याकडे नोकरी निवडायची चॉईस पण नाही आहे ज्योती. नाही, तुला हे करावं लागेल. देवानेच वाट दाखवली असं समज आणि हो पुढे. सुलू, काय झालं? थांब. अचानक का? थांब जरा. अगं काय झालंय? हा? इकडे ये. मला सांग. हे बघ, हे वाच. हे पत्र आलंय कुरिअरनी आणि स्वराजने रिसीव्ह केलं ते.
मला माहिती आहे त्या दिवशी अपघात नेमका कोणाच्या हातून झाला होता. ज्यांनी शिक्षा भोगली तो दोषी नाही. सुलू, याचा अर्थ त्या दिवशी नेमकं काहीतरी आहे ज्याला ऍक्सिडेंट बद्दल माहिती आहे आपल्या व्यतिरिक्त. मला ना कळत नाही काय करू. टेन्शन यायला लागलंय मला आता खूप. पहिले लेटर हे लपून ठेव कुठेतरी. हा, हे कोणाच्या हाती लागतं कामा नाही. आपण काय करायचं याचं हे नंतर बघू, ठीक आहे? दादा, हा, हे लपून ठेव. कोण कोण असेल चौथी व्यक्ती? ऍक्सिडेंटचं कसलं सत्य आहे? एक्सक्यूज मी मॅनेजर, थँक्यू. एक्सक्यूज मी, नमस्कार. या ना, बसा. वेटर तुमची ऑर्डर घेईलच. नाही, मी त्यासाठी नाही आले. बाहेर लिहिलंय की वेटरसाठी जागा रिकामी आहे. तर अजून पण आहे का रिकामी जागा? हो आहे, पण तुम्ही कोणासाठी बघताय? माझ्यासाठी. मला जॉब हवा आहे. ओके, पण तुम्ही याआधी कोणतं काम केलंय का? म्हणजे काही अनुभव वगैरे आहे तुम्हाला? नाही, अनुभव तसा नाही. म्हणजे या कामाचा अनुभव नाहीये. पण हे बघा, तुम्ही नका काळजी करू, मी सगळं शिकेन पटापट. ठीक आहे, पण मी एक गोष्ट आत्ताच क्लिअर करतोय. इथे फक्त ऑर्डर घ्यायचं काम नाहीये. म्हणजे ग्राहकांचं स्वागत, ऑर्डर, बिल्स, सर्व्हिस हे सगळंच आहे. ठीक आहे? आणि हा पगार तुला काही जास्त मी देऊ शकत नाही. पण जर तू मला कस्टमर वाढवण्यास मदत केली आणि जर तुझी जास्त कष्ट करण्याची तयारी असेल तर त्यासाठी तुला वेगळा इन्सेंटिव्ह नक्कीच मिळेल. म्हणजे थोडक्यात काय, जितके कष्ट करीन तेवढे पैसे जास्त. करेक्ट. ठीक आहे, मग मी उद्यापासून जॉईन होते. उद्यापासून कशाला? तू आजपासूनच जॉईन कर ना. आम्हाला शक्य तितक्या लवकर वेटर हवाच होता. ठीक आहे. कसलं क्षणात आयुष्य बदलतं. नाही, पण मला माझ्या घरासाठी हा जॉब करावाच लागेल. कारण कितीही झालं तरी पैशांचं सोंग नाही आणता येत. आणि तसंही दादाची शिकवण आहेच पाठीशी. कोणतेही काम असलं तरी प्रामाणिकपणेच करायचं. ज्योती, आता हीच तुझी नवीन सुरुवात.